नमस्कार, बेस्ट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत. नैवेद्यासाठी बिना कांदा लसणाची स्वादिष्ट आणि चटपटीत अशी बटाट्याची भाजी आणि त्यासोबत टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया. पुऱ्या बनवण्यासाठी कणिक भिजवूया. यासाठी इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा रवा घालायचा आहे. नंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची आहे. साधारण चपातीला बनवतो अशी कणिक भिजवून घ्यायची आहे, पण थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. आता इथे ही कणिक भिजवताना रवा घातल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या पुऱ्या एकदम टम्म अशा फुगतात. तर इथे थोडे थोडे पाणी घालून घट्ट अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यावरती तेल लावून हे झाकून ठेवूया. ही घट्टसर अशी कणिक भिजवून घेतल्यामुळे पुऱ्या तळत असताना त्या जास्त तेल शोषून घेत नाही. कणिक भिजेपर्यंत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे. यामध्ये तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरा. आता या तापलेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घालूया. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. आता थोडीशी कढीपत्त्याचे पाणी घालूया. 2 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. यानंतर बारीक किसलेले आले 1 चमचा घातलेला आहे. आता हे इथे मी 1 ते 2 मिनिटच परतलेलं आहे. जास्त वेळ परतू नका, नाहीतर आल्याची चव कडवट लागते. आता यामध्ये रंग येण्यापुरत्या थोडीशी हळद घालायची. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालूया. काश्मीरी लाल मिरची पावडरीमुळे भाजीला छान असा रंग येतो, तसेच ती जास्त तिखटही लागत नाही. आता मी इथे हे थोडंसं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे. इथे मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बारीक अशा फोडी केलेल्या आहेत. आता गॅसची आच मध्यम ठेवून हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया. हा टोमॅटो चांगला मऊसर होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालत आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, टोमॅटो परतत असताना मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकरच मऊ असा झालेला आहे. हा टोमॅटो चांगला मऊसर झालेला आहे. आता यावेळेस यामध्ये घालूया उकडलेल्या बटाट्याच्या फोडी. इथे मी साधारण 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्याच्या फोडी करून इथे मी या घातलेल्या आहेत. इथे हे बटाटे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये उकळलेले पाणी 1 कप घालूया. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. चाट मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला भाजी कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी घालून घ्या. आता यामध्ये कसुरी मेथी 1 चमचा घालत आहे. ही कसुरी मेथी मी थोडीशी भाजून घेतली होती, त्यानंतर ती चुरा करून ती इथे मी वापरलेली आहे. आता घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. भाजीला एक चांगली उकळी आलेली आहे, त्यामुळे ही भाजी आता थोडीशी दाटसर दिसत आहे. आता इथे तुम्ही ही बघितलंच असेल की एकदम कमी वेळेत ही भाजी बनवून तयार झालेली आहे. चाट मसाला, गरम मसाला आणि कसुरी मेथीमुळे ही भाजी चवीला खूपच छान लागते. भाजी बनवून झालेली आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. आता ही कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. इथे ही छान अशी कणिक मळून झालेली आहे. आता याचे गोळे करून घेऊया. तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. घट्ट कणिक भिजवून घेतल्यामुळे पुऱ्या टम्मही फुगतात आणि त्या जास्त तेलकटही होत नाहीत. पुरी बनवण्यासाठी इथे याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. पुरी लाटण्यासाठी पिठाचा वापर न करता इथे असे पोळपाट आणि लाटण्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे. आता याची इथे पुरी लाटून घेऊया. पुरी लाटत असताना पिठाचा जर वापर केला तर ते पीठ पुऱ्या तळताना तेलामध्ये उतरते आणि सगळे तेल खराब होते. म्हणून पुरी लाटताना नेहमी तेलाचाच वापर करावा. आता ही पुरी अशी लाटून तयार झालेली आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसर नाही. पुरी तळण्यासाठी इथे तेल चांगले गरम झालेले आहे. आता ही पुरी तेलामध्ये तळण्यासाठी घातलेली आहे. आता ही पुरीवरती अलगद अशी झाऱ्याने दाबून घेऊया.
अलगद झाऱ्याने दाबल्यामुळे ही पुरी बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे। आता पुरीची एक बाजू चांगली तळून झालेली आहे, पालटून दुसरी बाजू तळून घेऊया। पुऱ्या तळत असताना त्या सारख्या उलटपालट केल्या तर त्या जास्त तेल पितात, त्यामुळे त्या जास्त तेलकट होतात। पुरी एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे। आता हिला काढून घेऊया। चटपटीत बटाट्याची भाजी आणि गरमागरम पुरी खायला तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।